लोणावळा नगर परिषदेच्या वतीने विशेष सखोल पुनर्निरीक्षण SIR कार्यक्रमांतर्गत 2 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. लोणावळा नगर परिषदेच्या वतीने नगर परिषद इमारत परिसरात स्थलांतरित मतदारांसाठी दिनांक 25 मे 2026 व दिनांक 26 मे 2026 रोजी विशेष सखोल पुनर्निरीक्षण SIR कार्यक्रमांतर्गत 2 दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये एका यादी भागात वास्तव्य व दुसऱ्या यादी भागात नाव असल्यास तसेच शहरातील यादी भागात नाव असून शहराबाहेर ग्रामीण वास्तव्य असल्यास किंवा लोणावळा शहरातील यादी भागात वास्तव्य असून शहराबाहेरील यादी भागात नाव असल्यास अशा मतदारांनी शिबिरात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मतदार यादीत नाव कायम ठेवण्यासाठी संबंधित भागातील रहिवासी असणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. उपरोक्त मतदारांनी आपल्या मतदान ओळखपत्रासह आवश्यक पुरावे सोबत आणावेत. तसेच ज्या मतदारांचे मॅपिंग झालेले नाही त्यांनी या शिबिरात उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. या शिबिराच्या वेळी मावळ मुळशी प्रांत अधिकारी सुरेंद्र नवले यांनी शिबिराला भेट देत नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधला व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देत मॅपिंग संदर्भात माहिती दिली. या प्रसंगी लोणावळा नगर परिषदेचे मुख्याधिकारी अशोक साबळे, नगराध्यक्ष राजेंद्र सोनोने, उपनगराध्यक्ष देवीदास कडू, नगरसेवक जीवन गायकवाड, धनंजय काळोखे, सनी दळवी, सनी घोणे, मुकेश परमार, निखिल कविश्वर, माजी नगराध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, नगरसेविका सना चौधरी, दीपा अग्रवाल, गायत्री रिले यांच्यासह नगर परिषद प्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, BLO, पर्यवेक्षक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज दिनांक 25 आणि उद्या दिनांक 26 मे 2026 रोजी लोणावळा नगरपालिका हद्दीतील जे आमचं कार्यक्षेत्र आहे त्यांना एकत्रित घेऊन आमचे सर्व लोणावळा नगरपालिकेचे सर्व नगरसेवक आहेत, आजूबाजूच्या ग्रामपंचायतचे सरपंच आहेत, मेंबर आहेत, इथले नगराध्यक्ष आहे, यांच्या सर्वच्या मागणीनुसार आपण या ठिकाणी जवळपास 70 BLOच्या सोबत आपण एक कॅम्पचं आयोजन केलेलं आहे. आपल्याकडे 20 जूनपासून SIR चालू होत आहे. SIR चालू झाल्यानंतर आपण इन्फॉर्मेशन फॉर्म वाटप करत असताना आपल्याला जर वोटर त्या ठिकाणी सापडला नाही त्याला आम्ही ॲब्सेंट म्हणून मार्क करणार आहे किंवा तो परमनंटली शिफ्ट झालेला असेल तर त्याला EF आम्हाला वाटप करता येणार नाही. तर ह्या डेव्हलपिंग एरियामध्ये असं निदर्शनास आलेलं होतं की ह्या भागातले काही मतदार जे आहे आजूबाजूच्या ग्रामपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये स्थलांतरित झालेले आहे, परंतु त्यांचे नावं नगरपालिका हद्दीमध्ये आहेच. त्या लोकांचं शिफ्टिंग करणं आणि राहिलेले जे सर्व मतदार आहेत त्यांचं मॅपिंग करून घेणं असा दुहेरी उद्देश ठेवून आम्ही कॅम्पचं आज आणि उद्या आयोजन केलेलं आहे. सकाळपासून सर्व नगरसेवक या ठिकाणी आहेत आणि मतदारांचा सुद्धा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद ह्या सगळ्या कार्यक्रमाला मिळालेला आहे. आज आणि उद्या 2 दिवस या कॅम्प असाच चालू राहणार आहे. या 2 दिवसामध्ये आम्ही मतदारांच्या नावाचं शिफ्टिंग करून घेणं आणि राहिलेल्या मतदाराचं मॅपिंग करून घेणं ह्या दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली करत आहोत. सध्या आपण 2002च्या मतदार यादीमध्ये जर स्वतःचं नाव असेल तर त्यांचं 2000 चालू मतदार यादीमधले नावाशी आपण मॅपिंग करून घेतो आहे. जर मतदाराचं वय कमी असेल आणि त्यांचं वय 2002च्या यादीमध्ये नसेल तर त्यांचे आई वडील आजी आजोबा यांच्या नावाशी आपण त्यांची प्रोजेनी आपण ॲड करतो आहे. या दोन्हीमध्ये जर नावं नसतील आणि तो भारताचा नागरिक असेल आणि त्याच्याकडे आपल्याकडे पुरावे असतील तर त्यांनी आम्ही सुनावणीमध्ये घेणार आहोत आणि सुनावणी देऊन त्यांचे सर्व कागदपत्राचं व्हेरिफिकेशन करून SIR चालू झाल्यानंतर त्यांचं नाव मतदार यादीमध्ये ठेवण्याबाबत प्रत्येक मतदाराचं गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल. आपल्या घरातील स्वयंपाकाला महाराष्ट्रीयन पारंपरिक स्वाद देणारे किशोर मसालेवाला तुमच्यासाठी घेऊन येतात. ताजे मसाले, चविष्ट लोणची आणि खास महाराष्ट्रीयन चटण्या. अप्रतिम चवाणा किशोर मसालेवालाच्या उत्पादनांमुळे, ताज्या आणि दर्जेदार मसाल्यांमुळे तुमच्या स्वयंपाकघरातील खास मित्र बनला आहे किशोर मसालेवाला. आजच ऑर्डर करा आणि अनुभव घ्या पारंपरिक महाराष्ट्रीयन चवीचा. किशोर मसालेवाला लोणावळा. अधिक माहितीसाठी आणि ऑर्डरसाठी भेट द्या www.kishormasalevala.com किंवा संपर्क साधा. मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. तसेच फेसबुक पेजला फॉलो करा. धन्यवाद.